हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. जयकला पांडे मॅडमांनी आपल्या सबस्क्रायबर जयकला पांडे यांनी एक प्रश्न विचारले. ते प्रश्नाचं आज आपण उत्तर घेऊया. त्या म्हणतात, नमस्कार मॅम, मला पण यूट्यूब चॅनल उघडायचं आहे. मी व्हॉलंटरी घेतलेली आहे. मला गाणे गाता येते, विणकाम पण येते. मी BEd पण झालेली आहे. मराठी सब्जेक्ट मला शिकवायला आवडते. तर मी काय करू सांगा प्लीज. काम करण्याची इच्छा आहे. प्लीज यूट्यूब चॅनल उघडण्यापासून तर एक पॉइंट व्यवस्थित सांगा, कारण व्हिडिओ बघितले खूप पण कळतच नाही. खूप छान इच्छा आहे तुमची. काही अवघड नाही ताई, अगदी सोपं आहे. तुम्ही मुलांना विचारलात, कोणी तुम्हाला उघडून देईल. कोणी नसलं ते काय करा, दुसरा एक मोबाईल घ्या, ते यूट्यूब उघडायचे कसे हे बघा आणि ते सांगितल्याप्रमाणे तुम्ही उघडत जावा. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. तुमचं ईमेल ID असेलच, ईमेल ID लागतो त्याला, त्यामुळे उघडा. आणि व्हिडिओ बनवायचे अगदी सोपे आहेत. बघा, तुम्हाला व्हिडिओ बनवायला येतो का? नाही ते मी एक दिवस व्हिडिओ कसं बनवायचं हे तुम्हाला सांगू शकेन. आधी तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल उघडा. आता यूट्यूब चॅनल उघडताना काही नियम आपण पाळावे लागतात. ते काय? आपल्याला पहिलं टॉपिक काय आपण घ्यायचं हे तुम्ही निवडा. तुम्हाला मराठी चांगलं आहे, तुम्ही मराठी टीचिंगचं घेऊ शकता का? म्हणजे हल्ली खूप लोकांना मराठी येत नाही. आता मला पण मराठी येत नव्हतं. मी 45-50 वर्षापूर्वी महाराष्ट्रात आल्यावर बोलायचं ऐकून बोलायला शिकले. त्यामुळे खूप लोक एवढेच काय, इंग्लिश मीडियम म्हणा, उर्दू मीडियम, बाकी मीडियमचे मुलांना पण येत नाही. त्यामुळे तुमचं स्ट्रॉंग पॉइंट काय आधी बघा आणि मी काय घेणार आहे, काय शिकवणार आहे हे बघा. किंवा कुकिंगचं चॅनल करायचं असलं ते कुकिंग चॅनल तुम्ही करू शकता. गाण्याचं तुमचं आहे, गाण्याचं पण आधी मी काय करणार आहे ते हे. आणि आपले स्ट्रेंथ का नाही ते आपणच शोधावे लागतात आणि त्याचे प्रमाणे आपण करावं लागते. का म्हणजे आपल्याला त्यात आवड असली का नाही, आपल्याला कंटाळवाणं येत नाही. त्यामुळे आधी तुम्ही तर चॅनल उघडायच्या आधी तुमचा ईमेल ID असेलच. मग मी काय, कशावर मी करणार व्हिडिओज हे आधी तुम्ही नक्की ठरवून घ्या. म्हणजे तुमची आवड काय आहे हे दुसऱ्यानं सांगता येत नाही. का म्हणजे आपलं स्ट्रेंथ काय आहे, आपल्याला काय आवड आहे, त्याच्याप्रमाणे आपण ते व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे बघा. आणि हे करत असताना मेन म्हणजे आपण केलं तरी काही बॅड कॉमेंट्स लिहिणारे असतात. काही लिहितात हे बघा, सगळीकडे ब्लॅक शीप असते. त्यामुळे त्यांना करता येत नाही. पण दुसरं, त्यामुळे असा एकाच बॅड कॉमेंट आली तरी तुम्ही जरा सुद्धा वाईट वाटून घ्यायचं नाही. म्हणणारा म्हणतो म्हणायचं, इग्नोर करायचं आणि पुढे चालत जायचं. आणि एकदम काय उघडला की लगेच उद्याला पैसे मिळतील हे पण डोक्यात आणू नका. का म्हणजे मिनिमम आपल्याला 4000 घंटे वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करावे लागतात. मग आपलं पेमेंट चालू होते. पण होते तसं काही नाहीये, इट डिपेंड्स. एखादा आपला व्हिडिओ व्हायरल झाला तरी वॉच टाइम पूर्ण होऊन जाते. घाबरायचं काहीही कारण नाहीये. फक्त सातत्य ठेवायचं, कन्सिस्टन्सी. का म्हणजे रोज तुम्ही एक व्हिडिओ घालणार का 2 दिवसाला एक, 3 दिवसाला एक, आठवड्याला एक, काय तर आधी आपण तयारी ठेवायची.
रोज घालणार ते रोज घाला. 2 दिवसाला एक ठरवला ते पण ते 2 दिवसाला एक घालता, त्या वेळेला घालत जावा. नाही ते काय होतंय, आपली लोक आपल्याकडे बघत असतात, व्हिडिओ बघायचा, आता व्हिडिओ येईल मॅडमांचा म्हणून, आणि आपण घातला नाही ते काय होते. सपोज आपण कुठेही जातो, एका ठराविक वेळेला जातो, तिथे तुम्ही एखाद दिवस गेला नाही ते मग लोक तुमची वाट बघणंच बंद करतात, असं होते. त्यामुळे आपली आवड आणि त्यातनं दुसऱ्याला काहीतरी मिळायला पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. आता जे काही आपण करतो त्यातनं दुसऱ्याला काहीतरी मिळायला पाहिजे, तर ते आपले व्हिडिओ बघणार ना हो, नाही ते कशाला बघणार. आता कुकिंगचे का बघतात, त्यांनाही तसं बनवायचं असते म्हणून बघत असतात. त्यामुळे हे पण महत्वाचं आहे. आपण कुठला टॉपिक निवडतो, व्यवस्थित घालतो, हे खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही ठरवून घ्या आणि ठरलेल्या वेळेला व्हिडिओ अपलोड करत जावा. काही अवघड नाहीये. आणि तुम्हाला का कळलं नाही तर मी सांगते, तुम्ही खूप लोकांचं बघितलं असाल कसं यूट्यूब, तुम्ही कोणाचं तर एकाचं उघडा आणि शक्यतो तुमचं मराठी चांगलं आहे मराठीतला घाला. हाऊ टू ओपन ए यूट्यूब चॅनल इन मराठी म्हणून लिहा आणि तेच सांगतात तसं तुम्ही करत जावा. इझिली तुम्हाला उघडता येते. नाही ते कोणी आसपास असलं, ते उघडून देणारे असले तर त्यांच्याकडनं करून घ्या, तर पण चालते. इट इज नॉट एट ऑल डिफिकल्ट. खूप सोपं आहे. आणि तुम्ही कुठे राहता हे सांगा, म्हणजे आमच्या जवळपास असलात की आय विल बी देअर. आणि तुम्हाला कशातही कुठली मदत हवी ती आम्ही तुम्हाला करायला, हेल्प करायला तयार आहोत. त्यामुळे अवघड काही नाहीये. फक्त हे सगळं तुमचं तुम्ही ठरवायला पाहिजे. कुठल्या टॉपिकवर तुम्ही करणार, दिवसाला एक घालणार, 2 दिवसाला एक घालणार, आणि जे काही आपण करतो त्यातनं दुसऱ्याला. आणि तुम्ही रिटायर झालात म्हणजे आपण काय आता पैशासाठी काही करत नाही. पैसा मिळेल तेव्हा मिळतो, पैसा कुठेही जात नाहीये. त्यामुळे दुसऱ्याला त्यातनं काहीतरी मिळायला पाहिजे आणि आपला वेळ पण चांगल्या रीतीनं जायला पाहिजे. हे आपलं मेन इंटेन्शन असते. त्यामुळे ते इंटेन्शन प्रमाणे आपण करत जायचं. आणि कोणी एखाद्यानं काही हे केलं तरी मनाला लावून घेऊ नका. का म्हणजे काही लोक असे पण असतात. एक यूट्यूबर सांगत होती, कुकिंगचा होता तिला कोणतर कॉमेंट टाकली म्हणे, असलं काय माझं डॉगी सुद्धा खाणार नाही. तिला एवढं मनाला लागलं, तिनं चॅनल बंद करून टाकली. त्यामुळे हे सगळ्याची तयारी राहावा, जरा स्ट्रॉंग व्हा. उलट आपला वेळ चांगला जातो. आणि त्याच्याशिवाय काय होते माहिती का, जे टॉपिकवर आपण करतो ते विषयावर आपण पण खूप स्टडीज करत असतो, समजून घेतो. त्यामुळे आपले नॉलेज मध्ये पण जरा डेव्हलप होते. आणि मेन म्हणजे आपण बिझी राहतो, नको त्या गोष्टी काही आपले डोक्यात येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर चालू करा. विश यू ऑल द बेस्ट. वाट बघते मी.